नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की डॅडींची मजल आता इतवर गेलेली आहे की डॅडी हे जेलमध्ये गेलेले आहेत. म्हणजे त्या जेलर साहेबांना भेटायला गेलेले आहेत, ज्या जेलमध्ये आपली आशा होती. त्या जेलमध्ये ते पोचलेले आहेत आणि डॅडी तिथे जाऊन विचारत आहेत की मला आत्ताच्या आत्ता सांगा की ती आशा कुठं आहे. तेव्हा जेलर साहेब म्हणतात की नाही होऊ शकत, कारण मी माझी ड्युटी करत आहे आणि माझ्या ड्युटीमध्ये ते बसत नाही. तेव्हा डॅडी म्हणतात कसं आहे माहिती आहे का, सगळं बसतं हो साहेब, कसं आहे तोंड गोड केलं की मग गोड बोलताही येतं, असं डॅडी म्हणत असतात. आणि तेव्हा मात्र ते जेलर साहेब म्हणतात कसं आहे माहिती आहे का, कायदा कडू लागायला लागला की तोंड गोड करायची गरज पडते. माझ्यासाठी अजून तरी कायदा कडू लागत नाहीये आणि मी कायद्याचा रक्षक आहे. पॅरलर सुटलेल्या माणसांचं तिथे त्यांच्या जीवाला धोका नाहीये ना, हे बघणं माझं कर्तव्य आहे, ती जबाबदारी आहे माझी आणि ते काम मी करत आहे. मला नाही वाटत असं की मी कोणाला ती माहिती देण्यासाठी बांधील आहे, असं स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि जाताना डॅडींना सांगितलेलं जातं की तुमचं जे मिठाई आणले ना ते घेऊन जा, त्याची मला गरज नाही. म्हणजे डॅडींनी ते वाट लावलेली असते आणि ती म्हणजेच या डॅडींची ते वाट लावलेली असते, ती म्हणजे जेलर साहेबांनी. तिथून बाहेर पडताना जाता समोर आलेलं असतं ते मोठं वादळ असतं आणि आशाला लक्षात येतं की डॅडी हे तिथं पोहोचलेले आहेत. आता तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की डॅडी हे तिथं असतात आणि त्यासोबतच डॅडींच्या समोर आलेली असते ती म्हणजे आशा तिथून जाऊन लपते, कारण आशाला सही करायला येणं गरजेचं होतं. ती पॅरलर सुटलेली असते. आशा तिथं धावत येते आणि म्हणते मला खात्री आहे साहेब, तुम्ही काही सांगितलं नसणार आहे, मला खात्री आहे, असं म्हणत येऊन तिथं जेलर साहेबांचे पायच पकडू लागते. आणि तेव्हा मात्र जेलर साहेब म्हणतात हे बघा कसे आपण आत्ता वाचलेलो आहे, जालिंदर निंबाळकर हा माणूस कसा आहे हे तुम्हालाही चांगलंच माहिती आहे, त्यामुळं प्रत्येक वेळेस हे शक्य होणार नाही. इकडे आता डॅडींच्या समोर बोलत असतो तो म्हणजे छत्री म्हणत असतो की डॅडी काय म्हणजे किती माणूसच माजुराई म्हणायचं तो. डॅडी तुम्हाला नाही म्हणलाय, चक्क जालिंदर निंबाळकरांना. जालिंदर निंबाळकर कोण आहेत ते माहिती आहे ना, तरीही तो असं कसं काय वागू शकतो, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा डॅडी खानदेशी कानाखाली वाजवतात, ती म्हणजे छत्रीच्या. ते म्हणतात की तुझ्यामुळे झालंय हे सगळं, तू जर तुझं काम नीट केलं असतंस ना तर आज ही वेळ आली नसती मला जाऊन तिथं त्यांच्या पुढे हात पसरायची, असं म्हणत डॅडींनी खूपच जोराची कानाखाली वाजवलेली असते. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आशा म्हणत असते की साहेब काय करायचं. तेव्हा आशाला ते सांगत असतात की हे बघा तुम्हाला सुरक्षित अशी जागा मिळते का ते बघा, लवकरात लवकर ती गोष्ट करणं गरजेचं आहे, कारण मी तरी किती दिवस या सगळ्यातून मार्ग काढत तुम्हाला वाचवणार आहे. तर ती म्हणते की आहे, आमच्या गावातलं जे मंदिर आहे ना त्या मंदिरात मी राहू शकते, असं म्हणत आता आशाने त्या मंदिरात राहण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि डॅडी म्हणत असतात की खजिन्याच्या जवळ नक्कीच ही आशा जाणार. म्हणजे डॅडींना पण कळलेलं आहे की आशा मंदिरात आहे आणि आता डॅडी तिथंच आशाला संपवण्याचं ठरवतात. इकडे आता तुळजा आहे ती आता पोहोचलेली असते, ती म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये. तिने म्हणते की साहेब मला ना तक्रार नोंदवायची. तेव्हा तुळजाला साहेब म्हणू लागतात म्हणजे काय झालं नक्की मॅडम. अहो जालिंदर निंबाळकरांच्या लेकीला पोलीस चौकीवर यावं लागतं, आम्हाला सांगायचं होतं ना, आम्ही आलो असतो तिथं. तेव्हा तुळजा सांगते हे बघा साहेब, मी इथं जालिंदर निंबाळकर यांची मुलगी म्हणून आलेली नाही, तर सूर्यकांत जगताप यांची बायको आलेली आहे आणि मला तक्रार नोंदवायची आहे, असं म्हणत ती आलेली असते. तेव्हा ते म्हणतात बोला काय झाले. साहेब एकदा सोडून 2 वेळा आमच्या घरामध्ये चोरी झाली, एकदा 2 लाखाची झाली, एकदा 5 लाखाची झालेली आहे. तेव्हा साहेब सांगतात की तुमचा कोणावर संशय आहे का. तेव्हा ती स्पष्ट सांगते की हो लिहा, संशय आहे त्या व्यक्तीचं नाव, असं म्हणत तिने नाव लिहायला सांगते आणि म्हणते लिहा जालिंदर निंबाळकर. तेव्हा साहेब म्हणतात अहो काय सांगताय तुम्ही, हे सगळं कसं शक्य आहे. म्हणजे डॅडींच्या विरोधात. मान्य आहे मला तुम्हाला वाटतंय म्हणून तुम्ही सांगितलंय, पण ते वाटतं तेवढं सोपं नाही आहे. तुमच्याकडे जर ठोस पुरावा असेल तर होऊ शकतं, आणि डॅडीने जर चोरी केली असेल तर पुरावा मागं ठेवलेला नसणारच आहे. तेव्हा तुळजा म्हणते म्हणजे तुम्हालाही वाटतं ना डॅडी चोरी करू शकतात. तेव्हा ते म्हणतात पण तुमच्याकडे जर पुरावा नसेल तर मी काहीच नाही करू शकत. तुळजा म्हणते पुढच्या वेळेस येताना पुरावा घेऊन येते. इकडे आता राजूकडे बायका आलेल्या असतात, 1 किलो हळद पाहिजे, 1 किलो मसाला पाहिजे. राजू बिचारी भांबावून जाते, तिला कळत नसतं की काय करू, कशा पद्धतीनं गिराईक करू. तेवढ्यात तुळजा तिथे येते आणि तुळजा म्हणते हे घे
आणि इकडे माझ्याकडे मी पॅकेट्स भरून देते आणि तू मात्र त्यांना वजन करून दे, असं तुळजा तिला सांगत असते. आणि त्यासोबतच मग राजू म्हणते, बरं झालं वहिनी तू आले, माझी किती तारांबळ उडालेली बघितलंस ना. तेव्हा तुळजा म्हणते, अगं काळजी करू नको, एवढं काय त्याच्यामध्ये होणार ना. तर त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं की आता सूर्या तिथं आलेला असतो. सूर्या म्हणत असतो की चला भारी चाललंय की नाही माझ्या राजूचं काम, मला पण बरं वाटलं, असं म्हणत सूर्या तिच्याशी बोलत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की धनू मात्र आता जेवायला वाढायला घेत असते आणि त्याचबरोबर धनूच्या डोक्यात छान असं प्लॅनिंग चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर तेवढ्यात तिथं येते ती म्हणजे नानी. नानी म्हणते, काय करतेस गं. तेव्हा नाना म्हणतात, किती वेळ झालं अजून जेवायला वाढायला घेतलं नाही, घ्या बरं पटापट चला. तेव्हा नानी तिथे येते आणि म्हणते की तू नाही जेवू शकणार गं, कसं आहे माहिती आहे का, 51 घागरी आणायचे आहेत खालच्या घाटावरनं आणि त्या तुळशी वृंदावनाला घालायच्यात, सूर्य डोक्यावर आला की व्रत करायचंय. धनूला मात्र टेन्शन येतं. धनूला तर एवढी भूक लागलेली असते, कधी एकदा जेवायला बसते असं तिला झालेलं होतं आणि अचानक हे काय संकट आहे हा प्रश्न धनूला पडलेला असतो आणि धनू मात्र विचार करायला लागते. आणि त्यासोबतच इकडे नाना म्हणतात, काय चाललंय हे सगळं. तेव्हा ती म्हणते, करावं लागेल. इकडे सूर्या आता आलेला असतो, डॅडींकडे आलेला असतो आणि मग डॅडींना म्हणतो की डॅडी तुमच्या आशीर्वादामुळे हे सगळं झालेलं आहे, आता राजूचं काम सुरू झालेलं आहे असं तो सांगत असतो. आणि तेव्हा मात्र डॅडी म्हणत असतात की बरोबर आहे, कसं आहे गोष्टी आमच्या आशीर्वादाने माहिती आहे, मला लक्षात येतंय, पण तसं नको होतं करायला तुम्ही जावई बापू, तुम्ही खूपच स्वाभिमानी आहात माहिती आहे मला. आणि मग सूर्या पेढा देतो, घरी सुटलेला आहे. तेव्हा शालन मालन त्याचबरोबर तेजू म्हणू लागतात की काय रे हे असं का केलंस, तू का सांगितलं नाही आहे. तेव्हा इकडे डॅडी म्हणत असतात की आमचे जावई आहेत ना ते खूप मानी आहेत आणि त्यामुळंच हे सगळं झालेलं आहे. इकडे धनू मात्र भर उन्हाचं कळशीने पाणी भरत असते आणि पाणी भरायचं पण नाही आहे, त्या तुळशीला आणून घालायचं आहे. अशी काय तुळस ती मोठी दारात आहे मला सांगा प्रेक्षकांनो, ज्याला 51 घागरी पाणी घालायचं आहे. बिचारी धनू उन्हातान्हात हे करत असते, एकतर तिला भूक सहन होत नसते आणि हे सगळं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता नाना म्हणतात, अगं धनू हे सगळं करायची काहीही गरज नाही, हे सगळं काही करू नकोस तू, आत्ता निवांत राहा, असं ते सांगत असतात. परंतु ती मात्र ऐकायला तयार नसते. तिचं असं म्हणणं असतं की नाही नाना, आपल्या माणसांची पूर्वजांची श्रद्धा आहे ना, तर मला हे करायला पाहिजे. इकडे सूर्या वगैरे सगळे निघालेले असतात आणि तेवढ्यातच तिथे पोलीस इन्स्पेक्टर येतात आणि सूर्याच्या लक्षात येतं आता काय गोंधळ, तुळजाच्या लक्षात येतं की आता गोंधळ होऊ शकतो. म्हणून बिचारी तुळजा जी आहे ती हे सगळं करत असते. आणि त्याचबरोबर इकडे डॅडी मात्र भयानक असे चिडलेले असतात आणि डॅडी म्हणतात की बघितलं का, कारण ते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुमचं मिटलं दिसतं म्हणूनच तुम्ही आलेला आहात इथं. मग मुद्दामच डॅडींनी हे सगळं केलेलं आहे, बोलवून घेतलेलं आहे इन्स्पेक्टर साहेबांना आणि सूर्याच्या समोर हे सत्य आणलेलं आहे. आणि मग डॅडी म्हणतात, कसं आहे गावात आमच्या अब्रू घालवायची काही गरज नाही आहे, हे सगळं जे काही केलेलं आहे ते फक्त आणि फक्त हे केलं असं तुम्हाला वाटत असेल तर आम्ही तुमची माफी मागतो, पण हे करू नका. आता तुळजाला राग आलेला असतो, डॅडी हात जोडून माफी मागत असतात. बिचारी तुळजा आणि सूर्या आता तिथून सूर्या रागाने निघून जातो. तुळजा धावत त्याच्या मागे येते, सूर्याला विचारू लागते, पण सूर्या मात्र थांबायला तयार नसतो. सूर्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही हे सगळं जे काही केलेलं आहे ते सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळं झाले. तेव्हा तुळजा म्हणत असते, माझ्या मनात शंका होती म्हणून मी ती निरसन करण्यासाठी गेले होते, बाकी नाही आहे सूर्या, असं म्हणत असते. तुळजा म्हणत असते की डॅडी सोडणार नाही, तुम्ही हे सगळं मुद्दाम केले. तेव्हा डॅडी म्हणतात, आमच्या घराला इथं आग लावायला निघाली होतीस ना, आता तुझ्या घरात जी स्टेनगी टाकले त्याचं बघ काय करतेस ते, असं म्हणत डॅडींनी आता सूर्या आणि तुळजाच्या संसारात ठिणगी टाकलेली आहे. आणि आता पाठपरतवणीसाठी धनूला आणायचं आहे, त्याचबरोबर तेजूला पण घेऊन यायचं आहे असं सूर्याने ठरवलेलं आहे. आता डॅडींचा बाजार उठवायचं काम आता तुळजा आणि आशा कसं करणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी